मंदिराचा प्रवास संपलेला आहे आणि हा ब्लॉग मी शूट करून नेक्स्ट डे यूट्यूबवर टाकला आहे, कारण ब्लॉग खूप मोठा होतो. आम्ही इकडे रस्त्यात ॲडव्हेंचर करणार आहोत. ॲडव्हेंचर हे आहे की आमच्याकडे आता लाईट नाही, त्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रोल चुला यूज नाही करत आहेत. आम्ही चुलीवरती जेवण बनवत आहोत. तर आम्हाला मागे झोपड्यासारखं भेटलं आहे आणि लाकडी पण आम्ही शोधतो आहे आणि दगड पण आम्ही शोधतो आहेत. त्या झाडाच्या समोर आहेत आणि आई पण बघा लाकडं वगैरे घेते. हे बघा आम्ही ही चूल बनवली आहे. इकडे असं सगळं सामान काढतोय आणि हे बघा खिचडीच बनवणार आहेत आम्ही फटाफट. एक्सपिरियन्स नव्हतं, तर ह्या माताजी आल्या आणि यांनी आम्हाला हेल्प केली आहे आणि चूल बघा बनवून तर बघा मदत करतात. भले त्यांना आमची लँग्वेज नाही समजत आहे, आम्हाला नाही समजत आहे, पण मन पाहिजे. माणूस आहे, माणूस की यालाच म्हणतात. बिचारी येऊन म्हणतात ना, देवाच्या रूपामध्ये येऊन आम्हाला पण आम्ही आता नेक्स्ट टाइम ही चुकी नाही करणार. आम्ही गॅस घेऊन येणार, बाटला गॅसचा आमचा जो गॅस सिलेंडर छोटंसं ते घेऊन येणार, कारण ह्या टायमाला आम्हाला वाटलं की होऊन जाईल इलेक्ट्रॉल चुल्यावरती, पण इंडक्शनवर पण होतं आहे, पण आम्हाला टाईम नाही आहे तेवढा. आमचा टाईम वाचवण्यासाठी आम्ही विचार केला की जागा चांगली आणि बनवू. ठीक आहे आपण उधर रखते क्या कुछ. आमची खिचडी कशी तरी बनली, पण टेस्टी होती आणि आम्ही जेवून निघालो आहोत, कारण आमच्याकडे वेळ नव्हता शूट करण्यासाठी. आम्ही आता प्रवास आमचा पुरीचा संपलेला आहे. कोणार्क मंदिर नंतर आम्ही आलो आहोत उडीसाला. उडीसामध्ये लिंगराज टेम्पल आहे. लिंगराज इथे बोलतात शिवजी आणि विष्णूजी एकत्र आहेत, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल, म्हणून मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा किती सुंदर आहे उडीसा. इकडे समोर पण मंदिर आहे जुनं, खूप धार्मिक स्थळ आहे हे पण, आणि मंदिर आपलं इकडे आहे समोर. माझे मिस्टर आणि आमचा फ्रेंड गेलाय फ्रेशअप होण्यासाठी. इकडे वॉशरूम आहे, तोपर्यंत मी तुम्हाला इकडे बघा उडीसाचं पार्क दाखवते. इकडे नॉर्मल इकडचे जे लोकल लोक आहेत ते वॉक वगैरे करतात. खूप सुंदरसं पार्क बनवलेलं आहे आणि इकडे पण एक मंदिर आहे. मंदिर खूप आहेत ना इकडं, मंदिर भरपूर आहे. बघा किती छान पार्क आहे खूप, आणि स्वच्छता छान आहे इकडे. उडीसाला भरपूर स्वच्छता आहे. तर बघा किती सुंदर पार्क आहे आणि तिकडे मंदिर पण आहे. तीन साउंड मध्ये गाणं म्हणायचं नाही.
आम्ही चाललो आहोत दर्शनाला आणि आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. आणि बघा मला एवढं सुंदर वाटलं ना, 2 कमळाची फुलं आहेत आणि शिवजीचं पण आहे आणि विष्णूचं पण जे प्रिय आहे ते सगळं ह्याच्यात आहे. तर मी चालली आता दर्शनाला. फायनली आमचे सगळे दर्शन छान झाले. देवाची कृपा होती, महादेवाची, विष्णूजीची, कारण त्यांची दोघांची इथे प्रतिमा बघायला भेटते. आणि गणपती बाप्पाचं पण स्वरूप खूप सुंदर आहे. आतमध्ये एवढे छान छान मंदिर आहेत. मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकली, पण खूप छान दर्शन झाले. आमचा प्रवास उडीसाचा, जगन्नाथपुरीचा इकडे संपलेला आहे. जय जगन्नाथ, हर हर महादेव. आम्ही आता निघालो आहोत झारखंडला आणि तुम्हाला भेटते उद्या मी झारखंडमध्ये. बाय बाय.